हाय हॅलो नमस्कार मंडळी, मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बोलणार आहोत अशा एका टॉपिकवर की जे प्रत्येक गृहिणींचंच म्हणणं असते. ती म्हणजे कोणती टॉपिक, की घरातले कामं का सगळं फक्त मी एकटीनेच करावी का. तर हा विषय आहे. तर हे बघा मंडळी, घरातील कामं म्हणजे न संपणारं चक्र अशी आपली सगळ्यांची भावना असते. पण काही छोट्या छोट्या चुका सुधारल्या ना तर खरोखरच कमाल होऊ शकते आणि आपल्याला स्वतःसाठी पण वेळही मिळू शकतो. आपल्याला असं वाटते की सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे मिटेपर्यंत एक स्त्री म्हणून आपली सर्वात मोठी तक्रार काय असती, घरातील कामं कधीच संपत नाही. हे बघा, सकाळी स्वयंपाक केला की दुपारी भांडी, दुपारी कपडे झाले की संध्याकाळचं चहा, रात्रीचं जेवण आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच चक्र. कधी कधी तर असं वाटतं की आपण काय फक्त कामासाठीच आलेला आहो इथं, किंवा काय कामं करण्यासाठी जन्माला आलेला आहो, असं एक मनाला एक वाटते आपल्याला. पण मला सांगा मंडळी, आपण खरंच एवढी कामं जर करायला हवं का? म्हणजे आपण एवढं कामं खरंच करायला हवं का? कारण आपल्याला काही छोट्या चुकांमुळे हे कामं वाढतं आहे. ती चुका कोणत्या? आज आपण अशा 3 मोठ्या चुकांबद्दल बोलणार आहोत, ज्या आपण नकळत रोज करत असतो. जर या 3 चुका तुम्ही आजच सुधारल्या ना, म्हणजे त्यात मी पण आहे मंडळी बरं का, तर आपला वेळ तर हा वाचेलच, पण तुम्हालाही आपल्या स्वतःसाठी पण टाईम भेटेल. आणि चला तर मग पाहूया कोणत्या चुका आहेत त्या. तर पहिली चूक म्हणजे कोणती माहिती आहे का, की सगळं मीच करणार. हा हट्ट, की मी एकटीच परफेक्ट करणारी आहे, की मी एकटीच परफेक्ट करू शकते, ही भावना आपल्या प्रत्येक मैत्रिणींना म्हणजे बहुतेकांना असं वाटते की घरातली कामं फक्त आपल्यालाच चांगलं जमतं. नवऱ्याने किंवा मुलांनी कपड्यांची घडी घातली की ती आपल्याला परफेक्ट वाटतच नाही, म्हणून आपण त्यांना करू देत नाही, किंवा त्यांना कशाला त्रास द्यायचा म्हणून आपण हे सगळं भार स्वतःवरच घेत असतो. यामुळे काय होते माहिती आहे का, आपण थकून जातो आणि घरातल्यांनाही कायमची कामाची सवय लागत नाही. तर यासाठी आपण काय करायला पाहिजे का मैत्रिणींनो, कामाचं वाटप करा. घरातल्यांना प्रत्येकांना आपापली कामाची जबाबदारी देऊन टाका. मुलांना सांगू शकता की खेळणी जागेवर ठेवणे किंवा स्वतःचे ताट उचलणे त्यांची जबाबदारी आहे. नवऱ्याला भाजी आणणे किंवा कपड्यांच्या घड्या घालणे यासारखे कामं आपण सांगू शकतो ना. सुरुवातीला कदाचित ते कामं तुमच्यासारखं परफेक्ट होणार नाही, पण चालेल. कुणालाही टोकू नका. हळूहळू त्यांना सवय होईल आणि आपलं काम आहे ना 50% हे हलकं होऊन जातं. दुसरी चूक म्हणजे कोणती आहे माहिती आहे का आपली, की नियोजनाचा अभाव. आपलं नियोजन हे परफेक्ट कधीच नसते मंडळी. हे बघा, कामाचं नियोजन न करणे आणि एकाच वेळी 10 कामं हातामध्ये घेणे. अनेकदा आपण काय करतो माहिती आहे का, किचनमध्ये दूध तापत ठेवलं आहे, तेवढ्यात हॉलमध्ये जाऊन टी व्ही पाहतो, कपड्यांची घडी घालतो आणि तिथेच मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला ना की आपण ना फोनवरच बोलत बसतो. मग त्यामुळं काय होते, त्यामध्ये आपला वेळ खूप निघून जाते आणि इकडं आपलं दूध उचलून जाते, आपला ओटा साफ करण्याचं काम जास्त अजूनच वाढत जाते. तर ह्या लहान लहान छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या जास्त आपल्यावर भार टाकत असतात. कारण नियोजनाशिवाय काम करणं म्हणजे प्रवासाला निघण्यासारखंच आहे. म्हणजे कसं, रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे काढा. कसे ते उद्या सकाळी उठल्यावर पहिली 3 महत्त्वाची कामं कोणती करायची आहेत ते ठरवा. म्हणजे एका वहीमध्ये लिहायची मंडळी. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, आपल्यावर खूप सारे कामांचा जर हे असेल ना, लोड असेल ना, तर काहीच नाही, वही घ्यायची, वहीमध्ये लिस्ट तयार करायची, कोणती कोणती कामं करायची किंवा करायची नाही हे सगळं आपण जर लिहिलं नाही एका वहीमध्ये डायरीमध्ये, तर मग ना जे काम झालं त्याच्यावर टिक करायची. म्हणजे आपलं काम लगेच सोपं होत असते. आणि ना रात्रीच ठरवून ठेवा की उद्या जेवणामध्ये काय करायचं आहे. सकाळी उठून आज काय भाजी करू हा विचार करण्यातच आपले 15-20 मिनिटे वाया जातात. जर नियोजन असेल ना आपलं, तर आपण एकाच वेळी अनेक सारे कामं करू शकतो. तेही शांतपणे पॉझिटिव्ह माइंडसेटने ते वेळेमध्ये आपण पूर्ण करू शकतो. तिसरी चूक म्हणजे कोणती माहिती आहे का, की घरामध्ये नको असलेल्या वस्तू आपण खूप साठवून ठेवतो. कसं माहिती आहे का, आपल्याला कसं वाटते माहिती आहे का, म्हणजे लेकरांचे कपडे असेल लहानपणीचे, तर मग आपण काय म्हणतो की नाही नाही, माझ्या लेकरांचे कपडे आहेत, मी हे कपडे असेच जपून ठेवते, जेव्हा माझं लेकरू मोठं झालं की तेव्हा दाखवीन मी हे तुझे कपडे आहेत म्हणून. कपडे म्हणा, लेकरांचे खेळणे म्हणा, आपल्या घरामधले जे काही आपल्या वस्तू असणार कोणी जर दिलेल्या किंवा आपल्याला ते कोणाला देऊ वाटत नाही, ते घरात ठेवू अशा वाटतात आपल्याला. त्याच्यामुळं माहिती आहे का काय होते, याला माहिती आहे का सायन्स काय म्हणतं, की घरात जेवढ्या जास्त वस्तू तेवढा त्या साफ करण्यात आणि आवरण्यात जास्त वेळ जात असतो. आपण अनेकदा कधीतरी उपयोगाला येईल म्हणून जुने डबे, न वापरणारे कपडे, तुटलेल्या प्लास्टिकच्या वस्तू साठवून ठेवतो. मग ते पुसण्यामध्ये आणि लावण्यामध्येच आपला अर्ध आयुष्य निघून जात असते.
कारण कसं आहे माहिती आहे का, त्या वस्तूला माझं कसं म्हणणं आहे माहिती आहे का, ज्या वस्तू आपल्या खूप महत्त्वाच्या आहेत त्याच वस्तू घरामध्ये ठेवायच्या. कारण जुनी वस्तू जाईन, नवीन वस्तू घरामध्ये येते. पहिली गोष्ट सांगते मी, मला माहीत आहे की आपण टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करू शकतो, पण ती कुठपर्यंत आपण त्या वस्तूंचं हे करायला पाहिजेत. कारण कसं घरामध्ये त्या ज्या वस्तू असतात ना साठवून ठेवलेल्या, काही ज्या अशा वस्तू असतात की त्या काहीच कामाच्या नसतात, तरी पण आपण त्या वस्तू घरामध्ये ठेवतो. त्या वस्तूपासून पण आपल्याला एक एनर्जी, निगेटिव्हिटी बाहेर निघत असते ना. तुटलेल्या वस्तू आहेत, आपले घड्याळ आपल्या घरामध्ये, आपल्या टी व्ही असतात, जे बी काही असतील आपल्या वस्तू आपल्या घरापाशी ठेवून दिलेल्या आहेत. आपल्याला असं वाटतं की नको असू दे, माझ्या घरात राहू दे, ते अशाच राहू दे, जेव्हा होईल तेव्हा बघू आपण या माइंडसेटने आपण तो वस्तू घरामध्ये ठेवत असतो. पण तुम्हाला खरं सांगा मंडळी, तर त्या वस्तू तुम्ही जर साठवून ठेवल्या ना, त्याच्यापासून बी एक वेगळीच एनर्जी निघत असते घरामध्ये. जर तुम्हाला त्या वस्तूचं काहीच काम नसेल तर ती वस्तू तुम्ही एक तर कोणाला तरी देऊन टाका किंवा विकून टाका, किंवा घरामध्ये ठेवण्यापेक्षा काय अर्थ आहे त्या गोष्टीला. म्हणून ही जी अडगड असते ना, घरामध्ये न ठेवलेली बरी. आपल्याला ज्या वस्तू आपल्या आवश्यक असतील त्याच वस्तू घरात ठेवायच्या. बाकी आपण त्या वस्तू एक तर कोणाला देऊन टाकणे किंवा घरातून काढून टाकणे. नवीन वस्तू जेव्हा घरात येईन तर जुनी वस्तू जाऊ द्यायला पाहिजेत. म्हणजे जुनी वस्तू म्हणजे कसं, ती खूप अशी खराब झालेली आहे, तिचं काहीच काम नाही आहे घरात, ती अशीच पडलेली आहे, तर त्या वस्तू भंगारमध्ये विकून टाका. कारण जुने कपडे असतील तर त्या कपड्यापासून काय तयार करू शकतो आपण, गोधडी तयार करू शकतो. कारण ज्या घरामध्ये वस्तू म्हणजे कपडे असतील ना पडलेले, खराब म्हणजे आपले जे वापरायचे कपडे, त्याच्यापासून आपण काहीच करू शकत नाही, ते घरात असेच पडलेले आहे, त्याची आपण गोधडी तयार करू शकतो. त्याच्यापासून आपण पायदळी तयार करू शकतो, किंवा आपण त्याला काय म्हणतात, ओटा स्वच्छ करण्यासाठी पण आपण त्याचा इस्तेमाल करू शकतो. जोपर्यंत आपलं वापरायचे तोपर्यंत वापरायच्या, नंतर आपण ते जाळून टाकत चालतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशी की ज्या इलेक्ट्रिकच्या वस्तू असतील ना, त्या काही कामाच्या घरामध्ये अशाच पडलेल्या आहेत. आपण त्याचं बी काही नाही, जर ते दुरुस्त होत असतील तर ठीक, जर त्या नसतील होत तर आपण लगेच ते विकून टाकायच्या. कारण कसं, त्याच्यावर धूळ बसली की ना आपल्याला स्वच्छ करणं आपला सगळा टाईम निघून जात असतो. कारण म्हणतात ना, प्रत्येक वस्तूतून एक निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह एनर्जी निघत असते. आपले जर घरामध्ये वस्तू असतील काही कामाचे नसतील तर त्याचा आपण विल्हेवाट लावू शकतो. जर आपल्याला आपलं घर क्लिनिंग करायचं असेल तर अजून एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, महिन्यातून एकदा आपली घरातली जागा एक निवडा. मग ते कपाट असो किंवा किचनची एक ट्रॉली, ज्या वस्तू तुम्ही गेल्या 6 महिन्यात वापरल्या नाहीत त्या एकतर कुणाला तरी देऊन टाका किंवा टाकून द्या. जेवढं घर मिनिमल आणि मोकळं असेल ना, तेवढा झाडू, पोछा आणि डस्टिंगचा वेळ वाचेल आणि मोकळ्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा राहत असते. तर मैत्रिणींनो, घरातील कामं हे कधीच संपणार नाहीत, हे सत्य आहे. पण आपण काही रोबोट नाही आहोत, आपण माणूसच आहोत. त्यामुळे सगळं काम स्वतः करायचा हट्ट सोडा आणि मदत मागा. दुसरं आहे रात्रीचं उद्याच्या कामाचं आणि मेनूचं नियोजन करा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अशी की घरातला पसारा कमी करा. ह्या 3 चुका आपण आजच सुधारू शकतो. आणि मग बघा आपलं घर कसं हसतंय, खेळतंय आणि आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ पण राहील. आणि आपले छंद त्याच्यानंतर आपण स्वतः बी आनंदी राहू शकतो आणि आपले छंद पण आपण जोपासू शकतो. कारण घरात ती स्त्री राहू शकते जी स्वतः थकून भागलेली नसते, तर ती समाधानी असते. आपण अशा रीतीने पॉझिटिव्ह माइंडसेटने घरातली कामं जर केली ना, तर आपल्याला आपल्यासाठी पण वेळ मिळतो आणि आपण आपल्या घरातल्यांना पण वेळ देऊ शकतो. बरं ठीक आहे, तर आता आहे ना मी माझ्या ब्लॉगकडे वळते. तर हे जे व्हिडिओ आहेत ना मंडळी मी टाकलेले आहेत, हे सगळे मागचे आहेत व्हिडिओ. मी माझ्या याच्यामध्ये खूप मोठे व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत, तर तेच मी क्लिप घेतलेली आहे. तर अगोदर असं होतं, आता वेगळं झालेलं आहे. तर चला, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच दुसऱ्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या तुम्ही तुमची काळजी आणि बाय.